तर उद्या देशाचा अर्थसंकल्प सादर होतो। या अर्थसंकल्पाकडून खासदारांच्या काय अपेक्षा आहेत हे जाणून घेतले आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांनी। येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये पूर्ण देशाच्या महिला भगिनींसाठी त्याचप्रमाणे आरोग्यासाठी जास्तीत जास्त बजेट हे घेण्यात यावं। त्याचप्रमाणे शेतकरी बांधव असतील, युवक असतील आणि सर्वच स्तरावरती हे बजेट म्हणजे पाणी पुरवठा असेल, तो पिण्याचा असेल, शेतीचा असेल, अशा सर्वांगीण हे बजेट जास्तीत जास्त धरण्यात यावं। प्रामुख्याने आता देशामध्ये महाराष्ट्रात पुणे असेल किंवा इतर राज्यांमध्ये जो काही जॅवारी सिंड्रोम हा आजार फैलावतो आहे आणि त्याच्यासाठी प्रिव्हेन्शन करण्यासाठी संपूर्ण देशामध्ये सतर्कता निर्माण होणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी देखील जास्तीत जास्त बजेट हे धरावं। महिलांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी मग त्या महिला कष्टकारी असतील, त्याचप्रमाणे आशा वर्कर्स असतील, अंगणवाडी सेविका असतील, त्यांच्या देखील मानधनामध्ये या बजेटमध्ये वाढ व्हावी। अर्थसंकल्पाच्या बाबतीत आम्ही खूप दिलासादायक अर्थसंकल्प असेल असं मला वाटतंय आणि मागच्या वेळेप्रमाणे सुद्धा यावेळेस सुद्धा या देशाचे यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये आणि अर्थमंत्री माननीय निर्मलाजी सीतारामन यांच्या माध्यमातून जो अर्थसंकल्प मांडला जाणार आहे तर त्यानिमित्ताने आमच्या भागाला भरीव अशी तरतूद हे नेहमीच होत आलेले आणि यावर्षी सुद्धा होईल अशी आम्हाला खात्री आहे। आणि आपण मागच्या काळात बघितलेलं आहे की रेल्वेला सुद्धा भरीव तरतूद झालेले, आदिवासी मंत्रालयाच्या माध्यमातून एकलव्य रेसिडेन्सी स्कूल असेल, सेंट्रल किचन असेल किंवा विविध योजना असतील याच्यासाठी सुद्धा भरीव निधी मिळालेला आहे। आमच्या पालघर जिल्ह्यामधून नॅशनल हायवे जातोय मुंबई अहमदाबाद, त्याच्यासाठी सुद्धा तो नवीन बनवणं सुरू झालेलं आहे। त्याच निमित्ताने देशातलं सर्वात मोठं बंदर हे वाढवण बंदर आमच्या पालघर जिल्ह्यामध्ये होत आहे आणि त्याची आता सुरुवात झालेली आहे आणि याच्या माध्यमातून सुद्धा विविध अशी रोजगार निर्मिती जवळजवळ 10 लाख रोजगार निर्मिती होणार आहे आणि त्याच्यामुळे पूर्ण पालघर जिल्ह्याच्याच नव्हे तर पूर्ण देशाच्या अर्थव्यवस्थेला कलाटणी देणारं असं बंदर आहे आणि त्याच्यामुळे आम्ही येणाऱ्या अर्थसंकल्पाबाबत खूप अर्थसंकल्प कसा असेल हे तर मी नाही सांगू शकत, परंतु मागचा जो अर्थसंकल्प झाला होता आणि सगळ्या विरोधकांनी आमच्यावर आरोप केला होता की महाराष्ट्रावर अन्याय झाला आहे, त्याचं उत्तर म्हणून आमचे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी एक बुकलेट काढलं। त्याच्यामध्ये महाराष्ट्राला काय काय मिळालं आहे हे त्यांनी सांगितलं आहे। 2014 पासून 2024 पर्यंत महाराष्ट्र हा विकासाकडे जातो आहे। रेल्वे, हायवे, इतर गोष्टीच्या माध्यमातून, शेतकऱ्यांच्या हिताच्या निर्णयाच्या माध्यमातून नक्कीच चांगले कामं होऊन राहिले आणि याच दिशेने, याच आधारावर आपला 2025चा अर्थसंकल्प राहणार। महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना या अर्थसंकल्पातून देशातल्या सगळ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळावा। शेती अवजारांवर, खतांवर जे GST आहे तो कमी केला जावा आणि नवनवीन स्कीम्स शेतकऱ्यांसाठी याव्यात की आधुनिकीकरण करण्याच्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांना स्कीम केंद्र शासनाकडून मिळाव्यात आणि टॅक्सेशनच्या बाबतीत सर्वसामान्य माणसाला दिलासा मिळावा आणि महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचं झालं तर नदी जोड प्रकल्पासाठी निधी मिळावा आणि रेल्वेचं जाळ्यावर विस्तारण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा निधी मिळावा महाराष्ट्राचा।